संपूर्ण रामायण भाग 1 बालकांड. श्रोत्यांनो, रामायणाची कथा सुरू होण्याआधी हे समजून घ्यायला हवं की रामायण ही फक्त देवांची गोष्ट नाही. ही प्रत्येक माणसाच्या जीवनाशी जोडलेली कथा आहे. रामायण आपल्याला आयुष्य कसं जगायचं, संकटात कसं वागायचं आणि सत्याचा मार्ग कसा धरायचा हे शिकवतं. फार पूर्वी अयोध्या नावाचं एक सुंदर आणि समृद्ध राज्य होतं. अयोध्या सारं काही नीट चालणारं, शांत आणि आनंदी राज्य होतं. त्या राज्याचा राजा होता दशरथ. राजा दशरथ अत्यंत पराक्रमी, न्यायप्रिय आणि धर्माला मान देणारा होता. त्याने अनेक युद्ध जिंकली होती आणि सर्व प्रजेला तो आपला पिता वाटत होता. राजा दशरथाला 3 राण्या होत्या. कैशल्या, कैकई आणि सुमित्रा अशी त्या तिघींची नावं होती. राज्य सगळं काही पूर्ण होतं, पण एकच दुःख होतं. राजा दशरथाला पुत्र नव्हता. वंश पुढे चालावा यासाठी पुत्र हवाच असतो, अशी त्या काळाची धारणा होती. म्हणून राजा दशरथ मनातून फार दुःखी होता. एके दिवशी ऋषी वसिष्ठांच्या सल्ल्याने राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. हा यज्ञ पुत्रप्राप्तीसाठी केला जात असे. ऋषीशृंग ऋषींनी हा यज्ञ केला. यज्ञ पूर्ण झाल्यावर अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेवांनी खीर भरलेलं एक पात्र राजा दशरथाला दिलं. ही खीर 3ही राण्यांना वाटून द्यायला सांगण्यात आलं. राजा दशरथाने खीर राणी कैशल्याला, राणी कैकईला आणि राणी सुमित्रालाही दिली. काही काळानंतर चमत्कार घडला. 3ही राण्यांनी गर्भधारणा केली. संपूर्ण अयोध्येत आनंदाचं वातावरण पसरलं. कालांतराने चैत्र शुद्ध नवमी या दिवशी राणी कैशल्येच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला. रामांचा जन्म होताच अयोध्या आनंदात न्हाऊन निघाली. देवांनी पुष्पवृष्टी केली असे म्हटले जाते. रामांचे मुख तेजस्वी होते. ते जन्मतःच शांत आणि गंभीर दिसत होते. राणी कैकईच्या पोटी भरताचा जन्म झाला. राणी सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. अशा प्रकारे राजा दशरथाला 4 पुत्र झाले. 4ही पुत्र वेगवेगळे असले तरी त्यांच्यात खूप प्रेम होतं. राम बालपणापासूनच वेगळे होते. ते कधीही हट्टी नव्हते. ते नेहमी सत्य बोलत, गुरुजनांचा आणि मोठ्यांचा आदर करत. लक्ष्मण रामांवर प्रचंड प्रेम करायचे. राम जिथे जातील तिथे लक्ष्मण सावलीसारखे सोबत असायचे. 4ही भावंडांचं शिक्षण ऋषी वसिष्ठांकडे सुरू झालं. त्यांना वेद, शास्त्र, धनुर्विद्या आणि धर्माचं ज्ञान मिळालं. राम सर्व विद्यांमध्ये निपुण झाले. ते सामर्थ्यवान होते, पण कधीही गर्व करत नसत. एके दिवशी विश्वामित्र ऋषी अयोध्येला आले. राक्षस त्यांच्या यज्ञात विघ्न आणत होते. त्यांना रामांची मदत हवी होती. राजा दशरथाला पहिल्यांदा भीती वाटली. राम खूप लहान आहेत असं त्यांना वाटत होतं. पण ऋषी वसिष्ठांनी राम जाण्यास संमती दिली. राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांसोबत निघाले. मार्गात रामांनी ताडका नावाच्या राक्षसीचा वध केला. मारीच आणि सुबाहू नावाच्या राक्षसांचा पराभव केला. रामांच्या हातून धर्माची रक्षा होताना दिसत होती. विश्वामित्र ऋषींनी रामांना अनेक दिव्य अस्त्रांचं ज्ञान दिलं. राम हे खरे क्षत्रिय कसे असतात याचं उदाहरण बनत होते. ते शक्ती वापरत होते, पण अन्यायासाठी नव्हे तर धर्मासाठी. यानंतर विश्वामित्र ऋषींनी राम आणि लक्ष्मणांना मिथिला नगरीकडे नेलं. तेथे राजा जनक राज्य करत होता. राजा जनक ज्ञानी, त्यागी आणि अत्यंत साधा राजा होता. मिथिलेत सीता स्वयंवराची तयारी सुरू होती. राजा जनकाने एक कठीण अट ठेवली होती. जो शिवधनुष्य उचलून ते वाकवेल त्याच्याशी सीतेचा विवाह होईल. अनेक राजे आले, पण कोणालाही ते धनुष्य उचलता आलं नाही. राम पुढे आले. त्यांनी शांतपणे शिवधनुष्य उचललं आणि धनुष्य वाकवताना ते तुटून पडलं. संपूर्ण सभागृहात आश्चर्य पसरलं. राजा जनक आनंदित झाले.
सीतेचा विवाह रामांशी ठरला. राम आणि सीतेचा विवाह झाला. हा विवाह फक्त दोन व्यक्तींचा नव्हता. तो धर्म आणि कर्तव्याच्या एकत्र येण्याचा विवाह होता. इथंच बालकांडाचा पहिला मोठा टप्पा पूर्ण होतो.